आपलं लक्ष्मी किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण चाकूची भाजी बनवणार आहे। हा चाकूत आहे आणि हिवाळ्यातच हा चाकूत मिळते आपल्याला। आता आपण चाकूची भाजी बनवूया। आता आपण हा चाकूत चिरून घेतलेला मी आधीच आणि हरभऱ्याची डाळ थोडी शिजून घेतलेली आहे। शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, हळद आणि मीठ। हिरवी मिरचीतली करायची आपल्याला। आपण आता आधी गंज ठेवूया। आता आपण याला थोडं आणखी शिजून घेऊया। डाळ आणि शेंगदाणे टाकून आपण याला पाणी टाकून छान होऊ देऊया। हिरवी मिरची टाकली आपण आणि लसूण आणि जिरं थोडा कोथिंबीर टाकून आपण याची पेस्ट करूया, ठेसा। आता आपण या डाळीला असं मॅश करून घेऊया। आपण गंज ठेवलेला आहे। आता आपण तेल टाकूया। आपलं तेल झालेलं आहे। थोडीशी मोहरी टाकूया। याच्यात मिरच्या, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आहे हे टाकूया। याच्यातच थोडंसं बेसन टाकूया। त्याने घट्ट भाजी होते आणि छान लागते। तेलातच उद्याची ती छान हे झालेलं आहे। आपण आता याच्यात थोडी हळद टाकूया। 1 चम्मच मीठ टाकायचं। आवडीनुसार मीठ टाकायचं आपलं जेवढं वाटेल तेवढं। छान कधी झालेलं आहे। थोडंसं पाणी टाकूया। छान हिरवा कलर आलेला आहे ना, बघा किती छान दिसते। मॅश केलेली चाकूची भाजी आपण याच्यात टाकूया। थोडी कोथिंबीर टाकू। बघा छान झाली भाजी आपली, हिरवी आणि छान चाकूची भाजी। खायला पण टेस्टी आणि त्याच्यासोबत भाकरी। आता आपली भाजी झालेली आहे। चाकूची हिरव्या ठेशातली चाकूची भाजी। हरभऱ्याची डाळ टाकून छान भाजी झालेली आहे आपली। आता आपली भाजी रेडी झालेली आहे। चाकूची हिरव्या मिरच्याची चाकूची भाजी छान लागते। याच्यासोबत बाजरीची भाकर, आपली साधी भाकर पण छान लागते। एक वेळा खाऊन पहा आणि मला कमेंट करा।